नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील 1 एप्रिल 2023 पासून वसूल व्याज जिल्हा बँक परत करणार. माजी मंत्री चेअरमन शिवाजीराव कर्डिले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक विकास सेवा सहकारी संस्थांनी ज्या पीक कर्जदार सभासदांकडील नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांकडील रुपये 3 लाखापर्यंतचे कर्जावरील दिनांक 1/3/2024 ते 31/3/2024 पर्यंत वसूल केलेले व शासनाच्या व्याज परताव्याच्या धोरणाप्रमाणे सन 2023-24 चे व्याज परताव्यास पात्र असलेले कर्जदार शेतकरी सभासदांना परत करण्याचा बँकेने निर्णय घेतला होता. त्या पद्धतीने जिल्ह्यातील बहुतांश कर्जदार शेतकरी सभासदांना वसूल व्याज बँकेने परत केले असून आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत पीक कर्ज वसूल व्याजही कर्जदार शेतकऱ्यांना परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेच्या आज झालेल्या कार्यकारी कमिटीच्या सभेत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. बँकेने 1/3/2024 ते 31/3/2024 पर्यंतचे पीक कर्ज वसूल व्याज परत पीक कर्जदार शेतकरी सभासदांना देण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील 1,54,840 शेतकऱ्यांना रक्कम रुपये 73,85,00,000 रक्कम संबंधित सोसायटीच्या करंट खाती बँकेने जमा केली आहे. त्यापैकी 74,391 सभासदांचे सेव्हिंग खाती रक्कम रुपये 37,61,00,000 वसूल व्याज जमा केले आहे. उर्वरित शेतकरी सभासदांनी आपले हमीपत्र संबंधित सेवा सहकारी संस्था व शाखेत सादर करून त्यांनी आपले वसूल व्याज परत घ्यावे असे आवाहन बँकेचे चेअरमन श्री शिवाजीराव कर्डिले यांनी करून ते पुढे म्हणाले की 1 एप्रिल 2023 पासून पीक कर्ज वसूल व्याज परत करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील कोणताही शेतकरी हा यापासून वंचित राहणार नसून जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी आता 1 एप्रिल 2023 पासूनचे वसूल पीक कर्जावरील वसूल व्याज परत करण्याचे प्रस्ताव सोसायट्यांनी बँकेच्या संलग्न शाखेत त्वरित सादर करून शेतकरी सभासदांचे वसूल व्याज लवकरात लवकर परत करण्याच्या दृष्टीने सोसायट्यांनी अंमलबजावणी करायची असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले. बँकेने जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता 1,79,990 शेतकरी सभासदांना रुपये 1,380,56,00,000चे नवीन पीक कर्ज वाटप केले असून बँकेकडून शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटपाचे कामकाज केले जात आहे, अशी ही माहिती त्यांनी दिली. डॉक्टर विश्वास आरोटे, कळसुबाई शिखरावरून गावकरी न्यूज बुलेटिन, अहमदनगर. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 8508. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.